दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला वेठीस धरलंय। सरकारने आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास मुंबईच्या दिशेने मोर्चा काढणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिलेला आहे। तर मनोज जरांगेंच्या या मोर्चाचं स्वरूप कसं असणार याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। मुंबईतील आंदोलकांसोबत मनोज जरांगे यांची आज बैठक पार पडली। या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरवण्यात आल्या। स्वतः मनोज जरांगे आपल्याबरोबर आहेत। जरांगे पाटील, एक निश्चय झालेला आहे या बैठकीमध्ये। तुम्ही एक आकडा सांगितला बोलत की जवळपास 1.5 लाख स्वयंसेवक असणार आहेत, 10 लाख गाड्या असणार आहेत। ही मुंबईची नेमकी तयारी कशी झालेली आहे? मुंबईत मोठ्या संख्येनं मराठा समाज जाणार आहे। आम्हाला 2.5 लाख स्वयंसेवक लागतात जवळपास। त्यातले आता तुम्ही सांगितलेत तितके होत आलेत। मुंबईतला कार्यक्रम हा लहान नसणार आहे, कारण ते खूप दिवसासाठीच आहे। ते गेलोत आणि दुसऱ्या दिवशी माघारी आलो अशातला तो नाही आहे। आरक्षणच मिळवायचं आहे आणि कायदेशीर बाबीत मराठा समाज बसत असताना, शासकीय नोंदी सापडलेला असताना दिल्या जात नाहीत। ही खतखत मराठा समाजाच्या घराघरात आहे की आपल्या लेकरांवरती जाणून बुजून सरकार अन्याय करतंय हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं आहे। त्यामुळं जर आपण ओबीसी आरक्षणात येत तरी आपले पोरं मोठे नाही झाले पाहिजे, आपले पोरं अधिकारी नाही बनले पाहिजेत, हे असं का सरकार करतंय? मराठ्याच्या पोरावर अन्याय का करायला लागलं हे मराठा समाजाच्या लक्षात यायला लागलं। म्हणून मराठा समाजाने आता ठरवलं की आता घरी नाही थांबायचं, स्वतःचं पोरगं मोठं करायचं असेल तर मुंबईला धडक मारल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून 20 जानेवारीपासून महाराष्ट्रातल्या घराघरातला मराठा समाज मुंबईकडे येणार आहे आणि उद्यापासून म्हणजे 4 तारखेपासून 4 जानेवारीपासून मराठा समाजानं राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या मोठ्या बैठका घ्यावा, तालुक्यात घ्यायला सुरुवात करा आणि त्या लगेच गावोगावातसुद्धा गावाची गावं पिंजू काढून गावागावात घेऊन ताकदीनं मराठ्यांनी तयारी करावी, पण न्यायासाठी मुंबईकडे यावं। मराठा समाजाला चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न होते। खास करून आंदोलनाच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणत आहात की तुम्हाला कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न होईल, त्यासाठी काही उपाय आहेत तुमचे? नाही, आम्ही शांततेत चाललोय, अडवणारच नाहीत। परंतु आम्ही शांततेत चालल्यामुळे त्यांचं अडवायचं काही कारण नाही। कारण जरी त्यांनी तयारी केलीच, अडवायचंच, मराठ्यांवर अन्यायच करायचा, मराठ्याला आरक्षणच नाही द्यायचं, जसं की शांततेत अंतरावलीत बसले होते तरी त्यांनी एक प्रयोग केला। आता त्यांना प्रयोग जड जाईल, त्यांनी ते स्वप्नसुद्धा आणू नये। त्यांनी तयारी केली तर आम्ही चारही बाजूनं आहोतच ना। आम्ही शांततेत जाणार, पण चारही बाजूनं आम्ही सुद्धा रस्ता मोकळा करूनच जाणार। काही प्लॅन बी ठरलाय तुमचा किंवा काही गनिमी कावा सुद्धा असू शकतो? कारण अशा प्रकारे जर सरकार करत असेल, काही डावपेच आखत असेल तर तुमचे बी काही डावपेच असतीलच ना? आम्ही तयारच आहेत म्हणलोत ना, आम्ही सगळ्या बाजूनं तयार आहेत। फक्त आम्हाला आंदोलन शांततेत करायचं। आम्हाला शांततेत चारही बाजूने जरी घेरलं तर चारही बाजूनं आम्ही रस्ते मोकळे करणार आणि मुंबईला जाणार, पण शांततेतच जाणार। सरकार काही डावपेच टाकणारच नाही असं वाटतंय का तुम्हाला? 100%। परंतु पाठीमागचे काही अनुभव असल्यामुळं आम्ही बेसावध राहू नये। माणसांना कधी बेसावध राहणाऱ्यांना काय म्हणतात ना, त्याला फटका बसत असतं। त्यामुळे सावध राहिला तर माणूस यशस्वी होतो। त्यामुळे आम्ही पाठीमागच्यामुळं आता सावध आहे। त्यांनी अंतर्वालीत एक प्रयोग केलेला याच्या अगोदर। शिवचरित्रातून आपण गनिमी काव्याबद्दल वाचलंय, अभ्यासलेला आहे। तो प्रयोग सुद्धा होऊ शकतो सरकार असे डावपेच करत असेल? आम्ही शांततेत आम्ही सगळ्या तयारीने आहेत। कारण आम्ही चारही बाजूनं म्हणजे मी शांततेत काम करतोय, माझा समाजही शांततेत करतोय। परंतु तसा प्रयत्न झालाच तर शांततेत चारही बाजूनं मुंबई जाणार, आम्ही जाणार। जरांगे पाटील, मुंबईचे खास करून दूध आणि भाजीपाला या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। तुम्ही बैठकीला ते बोलताना देखील थोडासा एक इशारा दिला, हे बंद होऊ शकतं मराठा आंदोलक जर मुंबईमध्ये घुसले। आम्ही काय करावं त्याला? सरकार जर आमच्या पोरांना मोठं होऊ द्यायचं स्वप्न बघत असलं की मोठंच नाही होऊन द्यायचं। हे पोरं असे सुशिक्षित बेकार झाले पाहिजेत, हे रस्त्याने हिंडले पाहिजेत, व्यसनी बनले पाहिजेत, आरक्षणात जागा असताना मुद्दाम द्यायच्या नाही, असे जर सरकार स्वप्न बघत असलं तर मराठे काय करणार मग? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।